आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे। सीबीआयकडून पुण्यातून डॉक्टर मनोज शिरुरेला अटक करण्यात आली आहे। तर दुसऱ्या आरोपीचं नाव तेजस शहा आहे। तेजस शहा कोचिंग क्लासेसमध्ये शिकवत होता। मनीषा हवालदार करून त्यानं पेपर विकत घेतला होता। नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे। तेजस शहा हा पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्स विषयाचा प्राध्यापक आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी मनीषा हवालदार कडून नीट यूजी 2026 परीक्षेतील फिजिक्सचे फुटलेले प्रश्न मिळालेले होते। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, पुण्यातून अधिकाधिक अटक होताना आपण पाहतोय। प्रज्ञा, जर आपण बघितलं तर नीटच्या पेपर तयारीसाठी पुण्यामध्ये वेगवेगळे क्लासेस आहेत आणि अनेक क्लासेसपर्यंत हे सगळे धागेदोरे जाऊन सीबीआयचे पोचत आहेत। आता मी तेच डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी पुणे या नीटच्या कोचिंग क्लासेसमध्ये आहे, ज्या ठिकाणी तेजस शहा याने पेपर घेतलेला होता। तो विकत कुणाकडून घेतला तर मनीषा हवालदार 20 लाख रुपये देऊन हा पेपर त्यांनी विकत घेतलेला होता आणि तो याच क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होता। गेले काही वर्ष तो याच अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि त्यालाच सीबीआयने काल इथून ताब्यात घेतलं। त्याला पुण्याच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला आता दिल्ली सीबीआयच्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र या ठिकाणी जे मेन आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण थेट बोलूयात। काय नक्की झालेलं आहे सर, तुमचं नाव सांगा पहिले तर काय, आणि तेजस शहा तुमच्याकडे काय करतो? तेजस शहा हा फिजिक्स टीचर आहे आमच्या कॅपॅसिटीत। तो ज्युनियर टीचर आहे। त्याला फिजिक्सचे काही चॅप्टर्स नीटमध्ये प्रश्न येतात का एवढाच त्याला डाऊट होता। सीबीआयने त्यांना अटक केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे का सीबीआयची टीम तुमच्याकडे आलेली होती का? म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी पेपर दिलेत असं आहे का इथं? काय शून्य। विद्यार्थ्यांची पण त्यांनी चौकशी केली, विद्यार्थ्यांनी पण त्यांना कोऑपरेट केलं। आम्ही आमचे जे काही फायनलचे पेपर्स आहेत ते त्यांना दिले, बरोबर आहे, आणि ते त्यांची चौकशी करतील। सर, आम्हाला विचारायचं, सीबीआयची टीम चौकशीसाठी इथं आलती? किती वेळ ते चौकशी केली? शहांना कुठून, म्हणजे कसं ते इथं आलती सीबीआयची टीम? त्यांना पेपर हवे होते। तेजसकडे काय होतं नक्की, त्याला कुठून मिळाले होते पेपर? तुमच्याकडे काय माहिती आहे? आता मला परत तेच सांगायला लागेल। फिजिक्सच्या काही एक्सपर्ट मॅडम होत्या, ओके, त्याला ते डाऊट बरोबर आहे। या ठिकाणी सीबीआयचं पथक पोहोचलं होतं, त्यांनी चौकशी देखील केली होती अशी माहिती मिळतेय। मिकी, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।